तर दुसरी दृश्य अमोल आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत, अर्थात काटेवाडीतली अमोल ही दृश्य आहेत काटेवाडीतली. काटेवाडीमधून पवार कुटुंबीय आता निघालेलं आहे विद्याप्रतिष्ठानच्या दिशेनं. खासदार सुनेत्रा पवार आपण पाहतोय. अमोल, तिथं असलेल्या उपस्थितांशी तुम्ही संवाद साधा. अजित पवार अगदी शेवटच्या श्वासापर्यंत लोकांच्याच कामाची ती कागदपत्र उराशी बाळगून होते, जी काल विखुरलेली या विमान अपघातानंतर महाराष्ट्रानं आपण पाहिलेली आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे देखील आपण या क्षणी पाहतोय. काटेवाडीतून अवघं पवार कुटुंबीय आता विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी निघणार आहे, कारण दादांचं पार्थिव हे विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता असेल. अमोल, शक्य असल्यास तिथं काही उपस्थितांशी तुम्ही संवाद साधण्याचा प्रयत्न करा. अगदी शेवटच्या ध्यासापर्यंत, श्वासापर्यंत केवळ आणि केवळ अजित पवार लोकांचीच कामं करण्याकडे त्यांचा कल होता. राज्याचे उपमुख्यमंत्री होते, पुण्याचे पालकमंत्री होते, पण अर्थातच अजित पवार एक लोकनेता होते, लोकांमधले होते. याची प्रचिती आज काटेवाडी आणि विद्याप्रतिष्ठान या मैदानावर झालेली गर्दी बरंच काही सांगतीये. नक्कीच सुरुवातीला काही आणखी नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण घेऊया. त्यांना नेमकं काय वाटतंय. दादा नाही येतात आपल्यामध्ये, काही नागरिक आहेत आपल्याकडे, कारण की इथं हा सगळा VIP परिसर ठेवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे बऱ्यापैकी नागरिकांना इथं येऊन दिलं जात नाहीये. पण तरी सुद्धा काका, काय दादांना तुम्ही कधी पाहिलं होतं? शेवटचं दादांशी कधी बोलणं झालं? 1999 पासून दादांचा माझा वैयक्तिक संबंध होता. मी मुंबईहून आलोय, माझ्यासह 15-16 कार्यकर्ते आले. काल दुपारपासून आम्ही इथं आहोत आणि 16 पासून दादा म्हणजे 99 पासून जवळून ओळखत होते. गेल्या 3 महिन्यांपासून मी एक मुवमेंट चालू केली, दादा साहेब ताई एकत्र या. पत्र पाठवली तिघांना. पण 2 महिन्यापूर्वी दादांचा मला स्वतःहून फोन आला. म्हटले तुमची भावना मला पटली, माझी पण तशीच इच्छा आहे. झेडपीच्या निवडणुका होऊ द्या, आपण तशा दृष्टीनं पावलं उचलू. दुर्दैवानं झेडपीच्या प्रचाराच्याच याच्यामध्ये हा घात झाला. काळानं आमचा मोठा घाला घातला आमच्यावरती. पण दादांचं जे स्वप्न होतं ते ताई साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांनी एकत्र यावं, अशीच आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आता तसं चालू झालेलंच होतं. पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच लढल्या होत्या, भेटीगाठी पवार कुटुंबियांच्या वाढलेल्या होत्या. सगळं काही आता चांगलं होतं आणि एक दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्राचं पण कल्याण आहे आणि देशाला पण एक वेगळी दिशा देण्याची कुवत आमच्या राष्ट्रवादीमध्ये आहे, अशी आमची भावना आहे. आम्ही मुंबईमध्ये आमची एक पतसंस्था पण आहे, यशो मंदिर सहकारी पतपेढी. 600 कोटीचा टर्नओव्हर आहे. इथं मी संचालक आहे 20 वर्ष आणि त्या संस्थेच्या वतीनं पण मी दादांना अभिवादन करतो, कारण दादा संस्थेच्या संपर्कात होते. 4 वेळा दादा संस्थेला भेट दिलेली आहे. भोसरी शाखेचं उद्घाटन दादांच्या हस्ते झालेलं आहे. तुम्ही कुठून आलात दादा? मी रायगडवरून आले, रॉयवरून आले. काय वाटतं असं दादांचं अकाली जाणं, सोडून जाणं? आता तसं म्हटलं तर महाराष्ट्राचा कोहिनूर हिराच हरपला. जेव्हा आमच्या कानावर अशी बातमी आली त्यावेळेस आमच्या जणू काही पायाखालची वालूच सरकली. पण आता शेवटची एक भेट दादांची होईल ह्या उद्देशाने आम्ही काल बातमी समजल्या आम्ही रॉय इथून निघालो आणि मी महाराष्ट्र पोलीस बाई संघटनेमध्ये कार्यरत आहे. तर संघटनेतर्फे त्यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याकरता मी आता इथे आलेलो आहे. सगळे म्हणजे फक्त बारामती पुणे नाही तर मुंबई, रायगड असेल, परभणी असेल, इथून नागरिक आलेले आहेत. वाटलं होतं आजचा हा असा दिवस येईल. सगळे फोटोज आपण पाहतोय ज्याच्यामध्ये दादांचं स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळतंय. आम्ही दादांच्या युवक कार्यकर्त्यावर राज्याचे काम करणारे कार्यकर्ते दादांना खूप जवळून बघलं. आमच्यासाठी आज आमचं दैवत हरपलं. आम्ही पोरके झालो, कारण दादांनी आम्ही सर्व हे सुद्धा युवकचे पदाधिकारी आहेत. आमचे
शशिकांत दादा सुद्धा युवकचे पदाधिकारी आहेत. आम्ही सगळे सर्वसामान्य कुटुंबातले आहेत. आमचं करिअर आम्ही ग्रामपंचायतच्या सदस्यापासून चालू केलं. आम्हाला राज्याच्या राजकारणात दादांनी सक्रिय केलं. आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आहेत. दादांनी कधी जाती धर्म या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन माझा कार्यकर्ता उद्याचा नेता कसा होईल किंवा उद्याचा जिल्हा परिषद सदस्य कसा होईल, पंचायत समिती सदस्य, युवकांना कसं जास्तीत जास्त स्थान या राजकारणात मिळेल हे दादांनी बघितलं. आणि राज्यात किंवा या देशात असा नेता नसेल का ज्याच्या गव्हर्नमेंट हाऊसवर, ज्यांच्या शासकीय निवासावर सकाळी 6 वाजल्यापासून लोक येतात आणि तिथं नाश्त्याचं चहाचं बसून दादाची वाट बघतात. मग ती 500 लोक असो, 1000 लोक असो, शेवटचा माणूस दादांचा बंगला सोडेपर्यंत दादा तिथं बसणार. प्रत्येक अर्जावरती नजर टाकणार आणि असं नाही अर्ज जमा करा मी उद्या बघतो परवा बघतो. बाजूला उभे असलेल्या प्रत्येक अर्ज बघितल्यानंतर उभे असलेले OTPS ना ऑर्डर करणार. अशा अधिकाऱ्यांना फोन लावा, लगेच लावा. झालं का रे ते? होतंय का ते? हे सगळं असं नेता आम्ही या राज्यात होणं नाही आणि आम्ही बघितलंही नाही. असं वाटलं होतं हा दिवस येईल, आता झेडपीच्या निवडणुका चालू होत्या. एकीकडे दादांच्या विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी गर्दी, तर ही थेट दृश्य काटेवाडीतली अजित पवार यांच्या पवार कुटुंबियांच्या खरं तर मूळ निवासस्थानाची ही दृश्य आपण आतली पाहतोय. त्या ठिकाणी पार्थिव दाखल होताच अनेक कार्यकर्ते अंत्यदर्शन घेण्याकरता पोहोचलेले आहेत. बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. थोड्याच वेळात पार्थिव विद्या प्रतिष्ठान या ठिकाणी अंत्यदर्शनाकरता ठेवलं जाईल. क्षणाक्षणाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत. या दृश्य लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.